हे इकडून घे ना मामा नाश्ता करतात. नाश्ता बघा वारकरी सगळे वारकरी रामकृष्ण हरी सगळे वारकरी नाश्ता करतायत, फराळ करतायत. हे मामा हे इकडं पावती पुस्तक इकडे. हे आत्ताचे नाश्ता ज्यांनी दिलाय ते विलास स्पीकर त्यांचे बंधू हे सगळे वारकरी मंडळी नाश्ता करतात. बघा ही जुडी बघा सावरगावची जुडी. याला ओळखलं का? नाही अजिबात नाही. त्याला कोण ओळखी ते बघा. हे भारतीय बैठक, वारकऱ्यांची भारतीय बैठक. हे पखवादे बरं का, पखवादे. एवढ्या वयात सुद्धा बघा वारकरी मंडळी एवढ्या वयात सुद्धा वारीला पायी येतात. ही बारकी दिदी बरं का, ही पण वारीला असते. ही शाळा सोडून आली आता आहे की नाही. शाळेला सुट्टी करून आले. ह्या राजुरीच्या बरं का, या सगळ्या ह्या वाडगावच्या. या इथे नाही फक्त दिंडी बोळवायला येतात. तिथून पुढे यायला पाहिजे ना, पण तिथून पुढे इथे नाही. ह्या पण दिंडी बोलून देतात फक्त मधून, आणि पुढे इथे नाही. सगळ्या पुढच्या वर्षी का या वर्षी यायलाच पाहिजे. आणि ते तिकडं तोंड लपितात बघा त्या. हा बघा हा सत्यशील. इकडं पण आहे जरा, इकडे बघा. बघा हे लपून बसलं तिथं बघा, लपून नाश्ता चालू आहे यांचा. हा यांना बघा, हे बघा या. हे लांडगे बरं का, हे जुडीने वारीला येतात. आमच्या बहिणीला घेऊन येतात दाजी. निघू दे ना मग, पाऊस येतोय आता. वासुदेव आपल्याला या वासुदेवाचे लय व्हिडिओ बनवायचे आहेत पुढं. लय भारी डान्स असतो वासुदेवाचा आहे की नाही. ह्या वयात पण वय किती आहे आता? वय वा 86 वर आहे. 86 वर. फक्त 14 रन राहिले का 100ला आता? 100ला 14 कमी. या वयात पण ते पायी वारीला येतात. पायी सगळे वारकरी या ठिकाणी आपल्या पायदिंडी सोहळ्याचा तसं पाहिलं तर प्रवासातला पाहिलंय. मुक्काम आपला काल पिंपळवंडी स्टँडला झालाय. आणि या ठिकाणी जे आपल्याला नाश्ता देतात हे बोरबंधू, हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने बरेच वर्ष झाले आपल्याला हे जांभळं देतात, शेंगा देतात, चिवडा देतात. असा वारकऱ्यांचा पाहुणचार ते करत असतात. तर आपण सर्व वारकरी मंडळींनी
आपला संप्रदाय आपल्याला शिकवतो की कुणाच्याही ऋणात राहायचं नाही आणि आपल्या सद्गुरूंची शिकवण आहे फुकट कुणाचं खायचं नाही. त्याच्यामुळं आपण भजन करत या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा यथोचित सत्कार करण्याकरता आपण त्यांना विनंती करूयात की आपल्या दिंडी सोहळ्याचे जे विनेकरी महाराज आहेत नाथा महाराज भटकळ हे भोरबंधूंचा या ठिकाणी सन्मान करतील. त्यानंतर त्या भोर कुटुंबाच्या वतीनं सुद्धा आपल्या पायी पालखी सोहळ्याचा सन्मान केला जात आहे. सध्या पाऊस आहे आणि या पावसाच्या वातावरणात सुद्धा आपली जी भक्ती आहे ही किती दृढ असावी पांडुरंगाप्रती, म्हणून आपण सगळे पावसात सुद्धा चाललेलो आहोत. हे वाखणण्याजोगं आहे आणि पांडुरंग परमात्मा हे पाहतोय की कोण कोण पायी चाललंय. जरी पाऊस असला तरी सगळे पायी चाललेत, त्याला पांडुरंग परमात्मा सगळे पाहतोय बरं का. हां, सगळ्यांचं निरीक्षण चालू आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी वारीला चला, घरी कोणी थांबू नका. त्याच्यामुळे हा जास्त पाऊस चालू आहे. तुम्ही वारीला आले तर सगळं सुख समाधानात राहणार आहे बरं का. वडगावकर मंडळी, सगळे वडगावकर मंडळी सगळ्यांनी वारीला चला, फक्त दिंडी बोलवायला येऊ नका. हां, आता भोर कुटुंबाच्या वतीनं आपला सन्मान केला जातोय. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मी संत सावळेराम बाबा व साधू बाबा वायकर या दोनही संतांच्या चरणी प्रार्थना करील की ह्या भोर कुटुंबाला उदंड आरोग्य आयुष्य लाभू दे आणि यांच्या हातून अशीच देव देश धर्म आणि वारकऱ्यांची सेवा घडत राहू दे ही संतांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी 25वे वर्ष आहे, त्याच्यामुळं आपण सुद्धा वारीला पंढरपूरमध्ये येता पण वारंवारमध्ये भेट द्या अशी विनंती करतो. त्याचबरोबर त्या भोर कुटुंबियांकडून आपल्या पायदिंडी सोहळ्याकरता 501 रुपयाची देणगीसुद्धा प्राप्त झालेली आहे. त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. अजूनही कोणाला जर पावती फाडायची असेल त्यांनी या ठिकाणी संपर्क करा. त्याचप्रमाणे कैलासवासी राम भाऊ चिमाजी वामन आपल्या दिंडीचे प्रवर्तक यांच्या स्मरणार्थ सौ विठाबाई जालिंदर पासपुते यांच्याकडून 5111 रुपये या ठिकाणी देणगी प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे विठाबाई जालिंदर पासपुते यांच्याकडून 1100 रुपये अशी रथासाठी पावती प्राप्त झालेली आहे. या भोर कुटुंबियांना आपण संतांची प्रतिमा म्हणून या ठिकाणी या वर्षीचा हा उपक्रम आहे. आपण संतांचा आशीर्वाद म्हणून त्यांना संत साधू बाबा वायकर व श्री संत सावळेराम बाबा पिंपळवंडीकर यांची प्रतिमा भेट देत आहोत. त्यांना विनंती ही आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवा आणि संतांची दररोज पूजा करा. चला वारकरी मंडळी चला. जय 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 ठोपार कुमार, जय जय ठोपार कुमार. एवढ्या पावसात सुद्धा भजन चालू आहे बघा. जय जय ठोपार कुमार, जय जय ठोपार कुमार. पुढं वारकरी चाललेत. एवढा पाऊस आहे, पावसात सुद्धा वारकरी चालू आहेत. भजन बंद नाही. देवाने किती परीक्षा पाहिली तरी वारकरी भजन करत जाणारच, किती पाऊस असू द्या. जय जय
या आपल्या पायदिंडी सोहळ्याकरता यांनी उपवासाचे राजगिरा लाडू व आपल्याला बिस्किट वारकऱ्यांना दिलेले आहेत प्रसाद म्हणून. या ठिकाणी संत सावळेराम बाबा व संत साधू बाबा यांची प्रतिमा देण्यात येते. त्यांना विनंती आहे का बाबांचा आशीर्वाद आपल्या घरी येतोय, अशीच आपल्या हातून वारकऱ्यांची देव देश धर्माची सेवा घडत राहो ही बाबांचं चरणी प्रार्थना. द्या सत्कार करा. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत सावळेराम बाबा महाराज, साधू बाबा महाराज की जय. गुरुवर्य कोंडाजी बाबा महाराज की जय. चला वारीला चला सगळे, चला लांडगे मला वारीला चला. वासुदेव हरी जय जय पांडुरंग. वासुदेव हरी देव हरी पांडुरंग हरी. वासुदेव हरी हरी वासुदेव हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. वासुदेव हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. आपल्या श्री संत सावळेराम बाबा व श्री संत साधू बाबा या पायी पालखी सोहळ्याचे 25वे वर्ष आहे यंदा. आणि प्रत्येक वर्षी आपल्या पायीवारीमध्ये सहभागी होणारे आपल्या सर्वांचेच वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माऊली बाबा लांडगे. आणि या माऊली बाबा लांडगेंच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. आणि माऊली बाबांच्या घरी आपल्याला सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी स्वागत केलं जातं, सरबत दिलं जातो. त्यांचा या ठिकाणी वारकरी सोहळ्याच्या वतीनं सन्मान केला जातोय. दिंडी सोहळ्याचे विनेकरी महाराज नाथा महाराज भटकळ यांना विनंती करतो, आपण माऊली बाबांचे जे सुपुत्र आहेत यांना विनंती करतो आपण या पालखी सोहळ्याचा सन्मान स्वीकारायचे. त्याचबरोबर माऊली बाबांचे बंधू ते सुद्धा वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, ते सध्या आमच्या बरोबर आहे. त्यामुळे ते दिंडी सोहळ्याचे सोबत असल्यामुळे सत्कार तुम्ही घ्यायचा.
वारकरी मंडळी सगळे पंढरपूरला चाललेत आणि कितीही संकट आलं, पाऊस चालू आहे तरी सुद्धा सगळे वारकरी या ठिकाणी पावसात चालू आहेत. दिंडी मात्र थांबलेली नाही आणि पाऊस चालू आहे. कितीही संकट आलं तरी वारकरी थांबत नसतो. कितीही संकट आलं. आता या ठिकाणी एवढा पाऊस चालू आहे, पावसामध्ये सुद्धा सर्व वारकरी मंडळी चालू आहेत आणि आपण सळी क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न करतोय वारीमध्ये. आणि हा जो ब्लॉग आहे आजचा, हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग आहे. रात्रीच्या मुक्कामानंतर भरपूर पाऊस होता आणि पावसात सुद्धा सगळे वारकरी चाललेले आहेत. आपण पाहू शकता ते झेंडेगरी आहे, सगळे झेंडेगरी चालू आहेत, चालत आहेत. सगळ्यांनी रेनकोट घातलं आहे, कोणाकडे छत्री आहे, परंतु सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं विठ्ठलाच्या भेटीच्या आस मनात धरून सगळे चालत निघालेले आहेत, पायीवारी करत. हा पायदिंडीचा हा 25वा वर्ष आहे हे, आणि या 25व्या वर्षी सर्वच वारकरी या ठिकाणी पायदिंडीला चाललेले आहेत. या ठिकाणी भजन करत सगळे वारकरी मंडळी चाललेले आहेत. आणि आता आपल्या बरोबर मुंबईचे बाबा कालेकर बाबा आहेत आपल्या सोबत. कालेकर बाबा, त्यांचं वय किती आहे आता? 75. बघा तरुणांनो, जरा विचार करा. 75 पूर्ण झालेले आहेत. 1/6 म्हणजे ही सरकारी वाढदिवस 1/6. तर बघा आपले कालेकर बाबा आहेत, ते पायवारीला सोपान काकांच्या दिंडी सोहळ्यात जात होते, पण आपल्या गावची दिंडी आहे, आपल्या पंचक्रोशीची दिंडी आहे, म्हणून आपला सोहळा या आपण कुठंतरी चालवला पाहिजे त्या उद्देशाने आपल्यासोबत चाललेले आहेत कालेकर बाबा. आपण त्यांची पुढे मुलाखत घेऊच निवांत, बरं का बाबा? बरं. पाऊस आता उघडला का आपण निवांत मुलाखत घेऊ. होय होय. तुमचा अनुभव तरुणांना सांगा जरा, वारीला काय आलं पाहिजे काय सांगा. हो हो नक्कीच. हा नक्की नक्की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली चालत बोलत आईचे बोलत चालत दोघे आले चला चला. तुकाराम 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 तुकाराम.